शहीद भगतसिंगांचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा। मालेगावच्या जवळके येथे शहीद भगतसिंग जयंती कार्यक्रमात केली घोषणा। महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग व इतर शहीदांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले। त्यांचे बलिदान येणाऱ्या पिढीला ज्ञात असावे यासाठी आगामी काळात शहीद भगतसिंग व इतर शहीदांचा जीवनपटाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या जवळके येथे जाट 22 समाजातर्फे आयोजित शहीद भगतसिंग यांच्या 118व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केली। यावेळी देशभरातील जाट समाजातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील हजारो जाट समाज बांधव उपस्थित होते। यावेळी शहीद भगतसिंग यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। महाराष्ट्र जाट समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज। या ठिकाणी ठेवेन येणाऱ्या काळामध्ये शहीद भगतसिंग साहेब हे काही एका समाजापुरते मर्यादित नव्हते। त्यांनी त्यांचं जे बलिदान दिलेलं आहे ते आपल्या या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्यासाठी ते मानबिंदू आहे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये शहीद भगतसिंगांचा त्यासोबतच राजगुरू असतील, शहीद सुखदेवजी असतील, यांचा जीवनपट आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा माहीत झाला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या धड्यांच्या माध्यमातून या महान क्रांतिकारकांचा जीवनपट आपण त्या ठिकाणी धड्यांच्या माध्यमातून त्याचा समावेश करू आणि आमच्या पुढच्या भावी पिढीला सुद्धा या महान क्रांतिकारकांनी आपल्या या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी काय हाल अपेष्टा सहन केल्या आणि त्यांनी केलेल्या महान कार्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतामध्ये त्या ठिकाणी जीवन जगतो आहोत, हे सुद्धा आमच्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे। त्यासाठी हे सर्व आपण शालेय माध्यमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचा समावेश करू, हे मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो। माननीय